अतिक खान, तेज रफ्तार गोलंदाज, कामोड्याचं नाव असलेला गोलंदाज अतिक खान पहिल्या चेंडूवरती बाद करतो, मात्र नितीन सारख्या मोठ्या खेळाडूला तंबू मध्ये जावं लागते ते नितीन पन्हाळेला. केलं चला या ठिकाणी पहिला धक्का बसतो माऊलीला संघाला. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो स्वप्नील दरेकर, स्वतः कर्णधार संघाची धुरा घेऊन मैदानामध्ये जाताना दिसतो. पहिला गडी बाद करणं यशस्वी ठरला तो अतिक खान. वेगाची रफ्तार, तेज रफ्तार गोलंदाज, कामोट्यामध्ये त्याने आपलं नाव मोठं केलं आतापर्यंत. तोच हा गोलंदाज अतिक खान, एक चांगला ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे या कामोट्यामध्ये. आणि पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद करून आपल्या संघाला यश मिळवून देतो. श्री गणेशा करतो आपल्या गोलंदाजीने तो अतिक खान. पायचं या पुढचे चेंडू कशा प्रकारे खेळेल तो मात्र आता स्ट्राईकला जाणारा फलंदाज स्वतः कर्णधार स्वप्नील दरेकर. मोठी जबाबदारी असेल माऊली संघाची, जबाबदारी पार पाडावी लागेल नक्कीच. या स्वप्नीलला मोठ्या धावा जमाव्या लागतील या ठिकाणी, कारण समोर पण तेवढाच मोठा संघ आहे तो मात्र 11 स्टार. तर चला पुन्हा एकदा पायचं राईट आर्म ओव्हर विकेट मारा करेल अतिक खान. पंचांचा डाव बाजूने 7-8 पावलाचा रनअप घेऊन पुढचा चेंडू आकुटापा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न मात्र फसतो तो स्वप्नील यांचा. चांगला चेंडू मात्र इथे संपन्न होतोय. तर मात्र अतिक खान यांचा निर्धाव चेंडू, सलग 2 चेंडू आतापर्यंत टाकले. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू निर्धाव. चांगली सुरुवात 11 स्टार कडून अतिक खान यांची. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न स्वप्नील यांचा. पुन्हा एकदा त्याच प्रकारे प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातो निर्धाव. आतापर्यंत 3 चेंडू फेकले अतिक खानने, 3ही चेंडू निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंतच्या 3 चेंडूवरती ते अतिक खानची. पूर्णपणे जबाबदारी घेऊन पहिलं षटक घेऊन आलाय तो आपल्या संघासाठी आणि त्याची जबाबदारी पार पाडताना दिसतो तो अतिक खान. पुन्हा एकदा पायचा पुढचा चेंडू असेल. आता त्याच प्रकारचा एकदा उजव्या इष्टीकडून एकदा डाव्या इष्टीकडून आत बाहेर काढून चेंडू मात्र फसवतो तो स्वप्नीलला. चेंडू काही समजत नाहीये, वारंवार फसताय ते स्वप्नील. चेंडू आणि बॅटचा आतापर्यंत संपर्क दिसत नाही. चेंडू मात्र निर्धाव जातो वारंवार तो अतिक खान यांचा. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच प्रकारे सेम टप्पा, सेम डिलिव्हरी म्हणावं लागेल ते अतिक खान यांची. आतापर्यंत 5 चेंडू झाले, 5 चेंडू निर्धाव. पायचा या मालिकेचं पहिलं मेडन षटक टाकतोय का अतिक खान. आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव टाकलेत. माऊली 11 सारख्या बलाढ्य संघासमोर 5 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झाले तो अतिक खान. पायचा पुढचा चेंडू असं स्वप्नीलला. आता मात्र लॉंग ऑनच्या दिशेने तडकावून दिलेला फटका. चेंडू मात्र जातो 1 बाउन्स. पंचांचा निर्णय या ठिकाणी सांगायचा. आणि या ठिकाणी मला वाटतं नक्कीच हा 4 धावा वैयक्तिक खातं खोलतोय आणि संघाचं खातं खोलतोय चौकाराने स्वप्नील दरेकर. या ठिकाणी निर्धाव षटक टाकण्याची संधी होती. अतिक खानला कुठेतरी चूक केली आणि या ठिकाणी आकुट टप्प्यात चेंडूचा मात्र वेध घेतला स्वप्नील आणि चेंडू मात्र भिरकावून दिला सीमेरेषे बाहेर 4 धावांसाठी. या आधीच्या मॅच मध्ये क्रिशाने पण मेडन ओव्हर टाकली होती, त्यांनी मान पटकावला होता. त्यानंतर पुन्हा एकदा संधी मात्र आलेली होती ते अतिक खान यांच्या जवळ. संधी मात्र हुकली. तर पाहायचं या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली अप्रतिम भेदक गोलंदाजी करत 4 धावा मात्र दिल्या त्या अतिक खान याने. आणि पाहायचं वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने दुसरं मात्र षटक घेऊन येतो तो हर्षल. हा एक मोठा गोलंदाज आहे, फलंदाज आहे, नावाजलेला असा हा कामोटे नगरीमध्ये हर्षल. तर स्ट्राईकला मात्र खेळेल तो प्रताप. पायचा पहिला चेंडू हर्षल यांचा गल्लीच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळाला. दुसऱ्या धावात धावतात का बघायचे दोन्ही फलंदाज. मात्र त्या ठिकाणी स्वप्नील मात्र थांबवतोय, स्वतः स्ट्राईक घेतोय.
एका धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या मात्र पुढे जाताना दिसते एका धावेने 5 धावा. प्रथम फलंदाजी करताना माऊली 11 कामोटे. आतापर्यंत चांगली सुरुवात म्हणावं लागेल ती 11 स्टार यांच्या बाजूने. चांगलं जखडून ठेवले फलंदाजांना. स्वप्नील सारख्या मोठ्या फलंदाजाला आतापर्यंत जखडून ठेवण्यात यशस्वी होत होतं अत्तेक खान. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या ठिकाणी माफ करा फायनलच्या दिशेने 1 धाव तर नक्की मिळणार आहे. फटका मात्र चांगला होता मात्र नैसर्गिक अडथळ्यामुळे तिथे 1 धाव तर मात्र नक्की मिळणार. एका धावेनं संघाची धावसंख्या होती ते 6. 1 गडी बाद 6. पहिला गडी बाद झाला तो मोठा फलंदाज नितीन पनाळे. आता मात्र धावसंख्या पुढे नेताना दिसत आहे ते स्वप्नील दरेकर. दुसऱ्या बाजूने प्रताप. पायचा पुढचा चेंडू हर्षल यांचा राईट मोर द विकेट माराकडे फुलटाच नका चेंडू मात्र सोडून देणार नाही प्रताप. चेंडूला बिरकावून देतो 6 धावांसाठी. कणकणी सनसनीचा फटका षटकार. कुठेतरी चूक करून बसतो हर्षल. ह्या अगोदर चेंडू चांगला होता त्यानंतर मात्र आपली लय बिघडवतो. चेंडू जातो फुल टॉस आणि त्याचा पुरेपूर मात्र फायदा होतो तो प्रताप याला. अशा प्रकारचे चेंडू मात्र एक नामी संधी असते फलंदाजाला आणि त्या संधीचं पूर्णपणे सोनं करतो तो मात्र या ठिकाणी प्रताप. आणि 6 धावाने संघाची धावसंख्या मात्र होते ती 12. 1 गडी बाद 12. चांगली सुरुवात केली होती 11 स्टार यांच्याकडून. आता मात्र कुठे धावाला आकार देताना माऊली 11 संघाचे खेळाडू. पुन्हा एकदा आता मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू आणि त्या ठिकाणी मात्र चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या आधीच्या चेंडूवरती षटकार आणि आता चौकार. 1 धावाला आकार देताना दिसतो प्रताप. त्याला माहिती आहे आधी एक मोठा फलंदाज बाद झाला त्यानंतर कुठेतरी धावा जमावा लागतो. त्याच एक आगळेवेगळे रूप घेताना दिसतो प्रताप. आक्रमक पवित्र घेताना दिसतो तो प्रताप. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चांगला चेंडू म्हणावा लागेल तो हर्षल यांचा. खूप उशिरानंतर हा डॉट चेंडू होतो. निर्धाव चेंडू होतो तो हर्षल यांचा. पाहायचं या पुढील चेंडू कसा टाकेल तो प्रथमेला. आक्रमक पवित्र घेतलेला प्रताप. आता मात्र लॉंगॉनच्या डोक्यावर चेंडू मात्र जातोय त्या ठिकाणी 6 धावांसाठी. सुंदर फटका म्हणावा लागेल तो प्रताप यांचा. संघाची धावसंख्या होती 22. 2 षटकांपर्यंत 22 एका गड्याच्या मोबदल्यात. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपतोय. चांगली फलंदाजी केली ती प्रतापाने. स्वप्नील याने कुठेतरी पहिल्या षटक झाल्यानंतर जखडून ठेवलं होतं. पहिल्या षटकामध्ये धीम्या गतीने धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र आक्रमण स्वीकारलं एका बाजूला प्रताप आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नीलाने आणि धावाला चांगल्या स्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवले. 2 षटकानंतर संघाची धाव संख्या होती ती 22. एका गड्याच्या बदल्यात 22. प्रथम फलंदाजी करताना चेतन जरा त्या बैलांपासून लांब राहा. या आधी बरेच असे या ठिकाणी अपघात झालेले आहेत. लक्ष ठेव त्या बैलाकडे थोडस दूर कर त्या बैलाला. या आधीच्या टुर्नामेंटच्या आधी अपघात झालेले आहेत असेच जनावरांकडून. तर पायचं वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने 3रं षटक घेऊन येतो स्वतः कर्णधार ऋषी धनावडे. तर त्याच्यासमोर मात्र असेल तो माऊली 11 संघाचा कर्णधार स्वप्नील. पहिला चेंडू हलक्या पद्धतीने गल्लीच्या दिशेने खेळून काढला. चेंडूला सन्मान देत 1 धाव मात्र त्या ठिकाणी नक्की मिळेल. चांगला चेंडू होता. अप्रतिम चेंडू होता. त्याच प्रकारे चेंडूला सन्मान पण दिला होता स्वप्नील दलेकर यांनी आणि 1 धाव मात्र त्या ठिकाणी नक्कीच मिळाली. आणि एका धावेने संघ धावसंख्या होती 23. प्रथम फलंदाजी करताना माऊली 11 कामोडे. तर आता मात्र स्ट्राईक नक्की मिळतो आक्रमक असा फलंदाज प्रताप. त्याने याआधी षटकाचा होकार मारला होता हर्षलाच्या गोलंदाजीवरती. तर समोर मात्र गोल जात असेल तो ऋषी. पहिला चेंडू आकुंठा चेंडू काही समजला नाही. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न मात्र नक्की केला प्रताप याने. चेंडू मात्र जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी चांगली चेंडू फेक. तर पायचा पुढचा चेंडू असेल ऋषी यांचा. पुन्हा एकदा थोडासा कामी राहिला चेंडू काही समजला नाही प्रतापाला. चांगलं कमबॅक करताना दिसतं संघासाठी ऋषी. एक नाव आहे कामोटे नगरीमध्ये ऋषी धनावडेचं एक फलंदाज गोलंदाज मध्ये.
आता मध्ये अति अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतो ऋषी. चांगले चेंडू आतापर्यंत पाहायला मिळाले ते ऋषी यांचे. तर पाहायचं या पुढचे चेंडू कसे असेल. आतापर्यंत तिन्ही चेंडू होते ऋषी यांच्या बाजूने. तर पुढचे चेंडू पाहिजे कशा प्रकारे टाकले ऋषी. नाही काहीच समजत नाही. प्रतापाला कुठेतरी लय भटकून गेला. तर प्रताप या आधीच्या षटकामध्ये त्यांनी षटकार चौकार मारून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. आता तोच फलंदाज पूर्णपणे जखडून राहिलेला आहे मैदानामध्ये. पूर्णपणे चेंडूचा वेग घेता येत नाही त्याला. आतापर्यंत काही चेंडू समजत नाही. बॅटचा आणि चेंडूचा काही स्पर्श होताना दिसत नाही ते प्रतापांचा. आत्ता मात्र चेंडू भिरकावलेला त्या ठिकाणी स्क्वेअरच्या दिशेने. एक धाव तर नक्की येणार. दुसऱ्या धावकडे धावतात का पाहायचं. त्या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. बऱ्याच उशिरानंतर एक धाव येताना दिसते. या ठिकाणी सांगायची धाव संख्या मात्र होते ती 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरी षटक चालू असताना ऋषी धनावडे यांचं. तर पाहायचंय स्वप्नीला आत्ता मात्र कुठेतरी मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. उर्वरित या बाकीच्या चेंडूमध्ये मोठ्या धावा कराव्या लागतील आपल्या संघासाठी. आणि स्वप्नीलमध्ये तेवढी ताकद आहे षटकार चौकार मारण्याची. पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पॅडेल सुटला. चेंडू अजून चेंडू मात्र जातो तो फ्लायलेच्या दिशेने. पंचांचा इथे इशारा येतो 4 धावांसाठी. लेग बायच्या स्वरूपात जाणारा हा फटका आणि 4 धावांनी संघाची धाव संख्या मात्र होते ती. माफ करा बॅट कट होता आणि 4 धावांनी संघाची धाव संख्या होती ते 28. एक गडी बाद 28. 3 षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतर आणखी एक मोठा सामना आपल्या समोर येणार आहे. मोरया 11 विरुद्ध श्री गणेशा 11 यांच्यामध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधाराने पॅव्हिलियन मध्ये यायचंय. या ठिकाणी नाणेफेक केला जाईल. आयोजक विशाची जाधव आपली वाट पाहत आहे. त्या ठिकाणी नाणेफेक केला जाईल. या ठिकाणी दोन्ही संघाची कर्णधाराने यायचंय. संघाची धाव संख्या होते ती 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28. तर वैयक्तिक पहिल्याने संघाच्या होते शेवटचे षटक प्रणय. त्यांच्या समोर मात्र असेल तो सलामीवीर असा फलंदाज प्रताप. तर पहिला चेंडू असेल राईट आर्म राऊंड विकेट मारा केले. फुल टॉस प्रकार चेंडूला फेकून दिला सीमेरेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. अतिशय सुरेख देखणा फटका होता प्रताप यांच्या बॅटमध्ये. पहिला चेंडू टाकला फुल टॉस प्रकार चेंडू. अशा प्रकारे चेंडू मात्र या आधीच षटकार मारला होता प्रतापाने आणि त्याची प्रतिक्रिया पाहायला मिळाली. या ठिकाणी फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उठवत षटकार मारतो तो प्रताप. संघाची धाव संख्या होती ते मात्र 34. एका गड्याच्या मोबदल्यात. या ठिकाणी आपल्याला वाटलं होतं नितीन पणाले बाद झाले त्यानंतर धावा थोडे रोखल्या जातील. मात्र तसे काही होऊ दिले नाही की प्रतापाने स्वप्नीलाने आक्रमक पळीचा स्वीकारला. पूर्णपणे तुटून पडली ती गोलंदाजीवरती. षटकार चौकार मारताना दिसत दोन्ही बाजूने. एका बाजूने स्वप्नील दुसऱ्या बाजूने प्रताप. तर पाहायचा प्रणयांचा पुढचा चेंडू असेल तो प्रताप यांना. टप्प्यावर चेंडू कानाला स्पर्श करत चेंडू जाताना दिसतो. या ठिकाणी पंचांचा इशारा पाहायचा. 1 बाउन्सचा येतो. या ठिकाणी चांगला चेंडू पाहायला मिळाला प्रणयांचा. या ठिकाणी पंचाचा निर्णय असेल तो अंतिम असेल. थोडा वेळ सामना थांबवायचा आहे. पंचाने सामना जरा थांबवायचा. अतिरिक्त खेळाडू मैदानामध्ये. आयोजक जरा अतिरेकी जनावरांना बाहेर काढायचंय. आयोजकांनी जरा मदत करायची या ठिकाणी. आयोजक जनावरांना बाहेर काढायचं या ठिकाणी.
चला लवकर लवकर जनावरांना बाहेर काढायचंय. मी आधीच बोललो या आधी एक ऍक्सिडेंट झालंय जनावरांमार्फत एका बैलामार्फत. तसं पुन्हा एकदा होऊ नये या ठिकाणी ती घटना घडू नये. चला सामना सुरू होते. आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत. एक चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू निर्धाव. तो पाहायचे येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडूवरती काय करतोय तो प्रताप. किती धावा जमवतोय आपल्या संघासाठी. आकुट टप्प्यात चेंडू चेंडू काही समजला नाही. चेंडू मात्र जातो कानाच्या जवळ स्पर्श करत. निर्धाव चांगलं कमबॅक म्हणावं लागेल प्रणयांच्या बाजूने. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर तो लागोपाठ 2 चेंडू मात्र निर्धाव टाकण्या यशस्वी होतो तो मात्र प्रणय. तो पाहायचं पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन प्रताप यांना पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र कुठेतरी लय मिळते ते प्रणय याला पूर्णपणे जखडून ठेवले, उभा करून ठेवले प्रताप यांना. कोणतीच संधी देत नाही मोठे फटकेबाजी करण्याला. हाणामारीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी म्हणायला लागली प्रणय यांची. आत्ता मात्र जोरदार फटका मारलाय पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू मात्र जातो त्या ठिकाणी षटकारासाठी. 6 धावांसंघ धावसंख्या मात्र होते ती 40. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडू आतापर्यंत झाले. 40 धावसंख्या फलकावर लागतात माऊली संघाच्या. प्रथम फलंदाजी करताना शेवटचा चेंडू घेऊन प्रणय चांगला चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय. आणि या ठिकाणी पहिल्या क्षेत्राचा खेळ संपतो. पहिल्या क्षेत्राच्या खेळानंतर संघाची धावसंख्या होती 40. 41 धावांचं उद्दिष्ट असेल ते 11 स्टार संघाला 24 चेंडूमध्ये. यानंतर होणारा सामना असेल मोर्या 11 विरुद्ध श्री गणेश 11 यांच्यामध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय मोर्या 11 कामोटे आयोजित युरो किड्स ट्रॉफी वर्ष पहिले सौजीला लाभलेले आहे. ते नामदेव सेठ फुकले प्रोप्रायटर करण रोडवेज कळंबली युरो किड्स प्री स्कूल कामोटे. आपण त्यांचा पत्ता पाहतो युरो किड्स प्री स्कूलचा सेक्टर 7 कामोटे. बिल्डिंगचं नाव आहे ते श्रद्धा हेरिटेज. त्यानंतर सौजन्य लाभले ते बॅट्समन बॉलर मॅन ऑफ द मॅच. रायगड जिल्हा आरपीआय उपाध्यक्ष माननीय श्रीयुत निलेशजी भालेराव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. ते सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो. माफ करा सुनील जाधव यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे, सन्मान करण्यात येत आहे. निलेश भालेराव या ठिकाणी स्वागत करताना दिसतील. हॅलो हॅलो
हॅलो हॅलो रायगड जिल्हा आरपीआय उपाध्यक्ष सुनीलजी साहेबांचा या ठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केला जातोय. तर दरम्यान या ठिकाणी नाणेफेकीचा कौल लागतो तो मोरे इलेव्हनच्या बाजूने. तर दरम्यान सामना आपण पाहतोय या ठिकाणी माऊली इलेव्हन विरुद्ध इलेव्हन स्टार यांच्यामध्ये. प्रथम फलंदाजी करताना माऊली इलेव्हन संघाने 4 षटकांच्या मोबाईलात 40 धावसंख्या उभ्या केल्या. 41 धावांचा पाठलाग करावा लागेल ते इलेव्हन स्टार संघाला. दरम्यान पॅव्हलियनच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी जर बाजूला व्हायचे. कृष्णा मिश्रा आपली टीम घेऊन सरळ बाजूला व्हायचे. अंबादास शिंदे थोडं साईडला व्हायचे आपली टीम घेऊन या ठिकाणी. अरे उठ तो पाहायचं सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला अतिक खान, दुसऱ्या बाजूला असेल तो चेतन. तो वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन होते तो माऊली इलेव्हनच्या बाजूने जय. एक वेगवान असा गोलंदाज, तेज रफ्तार, त्याच्या गोलंदाजीमधून आग पाहायला मिळते तो असा गोलंदाज जय. माऊली इलेव्हन यांच्याकडून प्रथम गोलंदाजी घेताना दिसतोय. पहिले षटक टाकेल पंचांच्या डाव्या बाजूने. राईट आर्म वर द विकेट मारताना दिसेल. तर चला सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलं षटक घेऊन जय समोर असेल तो चेतन. पहिला चेंडू वेगवान चेंडू काही समजला नाही. बॅट उचलण्याच्या आधी चेंडू मात्र निष्ठून गेला तर कीपर नितीन पनाळेच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धा चेंडू श्री गणेश करतोय. निर्धा चेंडू तर मात्र जय. चांगला वेग पाहायला मिळालाय. या ठिकाणी एक वेगवान अशी ओळख आहे वेगवान गोलंदाज म्हणून. तो मात्र जय गोलंदाजी करताना दिसतो. पहिलं षटक घेऊन माऊली इलेव्हन यांच्या बाजूने पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू येतो. मात्र थोडीशी बॅटची कळ्या घेऊन चेंडू मात्र जातो गलीच्या दिशेने ठरवण्याच्या दिशेने. त्या ठिकाणी एका धावेपासून मात्र रोखू शकत नाही. वैयक्तिक संघाचं खातं वैयक्तिक खातं खोलतोय तो चेतन. एका धावेने संघाची धावसंख्या होते 1. श्री गणेश करतो ते चेतन. आता मात्र स्ट्राईकला असेल तो धडाकेबाज फलंदाज अतिक खान. पहिला चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसतोय तो अतिक खान यांचा चेंडू मात्र जातो निर्धाव. या आधीच बोललो होतो एक वेगवान गोलंदाज म्हणजे ज्याची ओळख आहे तोच हा गोलंदाज जय. आणि जयने दाखवून दिलं आपल्या वेगाच्या जोरावर आपली गोलंदाजी चांगली रफ्तार पाहायला मिळते. जोरदार फटका मारला त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. पायचं क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एक धाव मात्र नक्की मिळणार त्या ठिकाणी. तेवढा चांगला थ्रो फेक सुद्धा पाहायला मिळतोय. एका धावेवर समाधान मानावं लागेल तर अतिक खान याला. एका धावेने संघ पुढे जाताना दिसतोय. संघ धाव संख्या होती ते 2. 41 धावाचा पाठलाग करताना अतिशय धुम्या गतीने पाऊल उचलताना दिसतात ते इलेव्हन स्टार संघाचे खेळाडू. पायचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जय कशा प्रकारे चेंडू टाकेल. आता मात्र आखून टप्प्यात चेंडू बाउन्स प्रकारचा चेंडू होता हा. जयच्या हातामधून निसटलेला चेंडू मात्र जातो ते निर्धाव. पुन्हा एकदा वारंवार चेंडू या षटकामध्ये निर्धाव पाहायला मिळाले ते जय यांच्या गोलंदाजीमधून. अप्रतिम सुरुवात माऊली इलेव्हनच्या बाजूने. ज्याप्रमाणे अतिक खान यांनी सुरुवात केली होती त्याच प्रकारे माऊली यांच्या बाजूने चांगली सुरुवात करताना दिसतोय जय. या ठिकाणी चांगला फटका मारलाय. त्या ठिकाणी मला वाटतं 1 धाव तर नक्की मिळाला. दुसरा धावचा प्रयत्न मला वाटतं या ठिकाणी धावतीच होता. वास्तव चांगला चेंडू होता. चांगला थ्रो फेक होता. मात्र यष्टीरक्षक नितीन कलेक्ट करू शकले नाही. या ठिकाणी धावची संधी होती. या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीने संघाची धावसंख्या होती ती 4. बिनगडीबाद 4. 41 धावाचा पाठलाग करताना आता मात्र या षटकानंतर येणाऱ्या षटकामध्ये कुठेतरी हाणामारी करावी लागेल. ते एका बाजूला चेतन आणि दुसऱ्या बाजूला अतिक खान याला 41 धावाचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे नक्कीच येणारे 18 चेंडू आणि धावा मात्र असतील ते 37. 18 चेंडू आणि 37 धावा पाहायचं. यानंतर येणारे षटक घेऊन येतो तो गोलंदाज मात्र प्रताप जो फलंदाज म्हणून माऊली इलेव्हनच्या बाजूने सलामीवर गेला होता. आक्रमण घेतलं होतं पूर्णपणे तुटून पडला होता इलेव्हन स्टारच्या गोलंदाजावरती. तोच हा फलंदाज आता गोलंदाजी करताना दिसतोय तो प्रताप. तो वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक टाकेल. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म वर द विकेट मारा करेल. पहिला चेंडू आखूड पडेल त्याचा चेंडू काही समजला नाही. कुठेतरी पायावर आदळतोय अतिक खान यांचा आणि त्या ठिकाणी एक धाव मात्र काढतात दोन्ही
खेळाडू पळून एका धावून संघ धावसंख्या मात्र होती ती 5. अतिशय धीम्या गतीने सुरुवात पाहायला मिळते 11 स्टार यांच्या बाजूने. तर पाहायचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन प्रताप समोर असलेला फलंदाज चैतन्याला जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धावचित करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅकअप नसल्यामुळे त्या ठिकाणी धावचित करता आला नाही तो प्रतापला. या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके बंधू संदेशदादा भगत यांचं या ठिकाणी आगमन होते. पंचक्रषीचे भाऊजी म्हणून त्यांची इथे ओळख आहे आंबेला माहिती येते. त्यांचं या ठिकाणी मोरेलोन संघातर्फे हार्दिक स्वागत असेल. तर पाहायचं या ठिकाणी पावसाचं पण जोरदार आगमन होते आणि आगमनामध्ये पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतील ते मात्र 11 स्टार संघाचे खेळाडू. कारण आता ह्या पावसामध्ये कुठेतरी फलंदाजी करण्यासाठी थोडंसं कठीण होणार आहे या 11 स्टार संघाला. गोलंदाजांना मात्र पुरेपूर फायदा होणार आहे यानंतर येणाऱ्या षटकामध्ये. तर पाहायचं कशा प्रकारे सामना होईल. एक मोठा सामना चालू आहे या ठिकाणी 11 स्टार विरुद्ध माऊली 11. प्रत्येक टुर्नामेंटला आपण या दोन्ही संघांचा उल्लेख करतो. प्रत्येक टुर्नामेंटला या दोन्ही संघांना खेळताना आपण बघतोय एक चांगला परफॉर्मन्स देतात दोन्ही खेळाडू. दोन्ही संघाचे खेळाडू दोन्ही संघामध्ये नावाजलेले गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. तर पाहायचं येणारे 16 चेंडू आणि 35 धावा असे समीकरण असेल. 16 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण. आणि आता थोडंसं कुठेतरी 11 स्टार संघाला संधी कमी असेल. भरपूर पाऊस आलेला आहे. प्रताप यांचा पुढचा चेंडू अत्तेखानाला डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू कुठेतरी चूक करतो. हातातून चेंडू निसटतो. चेंडूची लय भरकटून बसते या ठिकाणी प्रताप. चेंडू मात्र जातो तो खराब. अवंत धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 7. बिनगडीबाज 7. दुसरं षटक चालू असताना प्रतापांचा पायचा अत्तेखान जोरदार बॅट फिरवली होती परंतु बॅटचा आणि बॉलचा काहीच संपर्क नाही. या ठिकाणी जोरदार पावसात या प्रकारची फलंदाजी करणे खूप कठीण आणि कठीणच होऊन बसणार आहे ते 11 स्टार संघाला. 41 धावाचा पाठलाग करताना दिसत आहेत. कुठेतरी पावसाने व्यत्यय आणला या संघासमोर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जाताना दिसतोय. या ठिकाणी पंचाकडे दाद मागतायत. पंचांवर मात्र काहीच परिणाम नाही. चेंडू मात्र जातो तो निर्धाव. तो मात्र प्रताप याचा पूर्णपणे पावसाचा फायदा घेताना दिसतोय. तो गोलंदाज प्रताप कुठेतरी काहीतरी धावा कराव्या लागतील. या अत्तेखानला धावा पुढे न्याव्या लागतील. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता अत्तेखान यांचा. चेंडू मात्र वारंवार निर्धाव टाकणं यशस्वी मात्र होते. ते प्रताप या ठिकाणी चांगलाच फायदा उचलला. भर पावसात जोरदार पावसात चेंडूनी बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. तो मात्र अत्तेखानला पूर्णपणे जखडून ठेवले स्ट्राईक वरती खेळताना. आता मात्र खाली बसलेला हा चेंडू काही समजला नाही. तो अत्तेखान याला वारंवार 4 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय तो प्रताप. या ठिकाणी मला वाटते षटक संपतोय. 2 षटकांच्या सहजपणे संघाची धाव संख्या होती 7. तर मला वाटतं यानंतर येणारे 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल. येणारे 12 चेंडू आणि 34 धावा. कुठेतरी मोठे फटकेबाजी करावी लागेल. ती मात्र अत्तेखान आणि चैतन्याला. या संघाचा धडाकेबाज फलंदाज अजूनही बाकी आहे तो ऋषी धनावडे. कुठेतरी त्याची कमी भासते या ठिकाणी. डावखुराचा फलंदाज आज आपण या सामन्यामध्ये फलावर पाहिला नाही त्याला येताना. पूर्णपणे जबाबदारी दिली होती ती अत्तेखान आणि चैतन्य यांच्यावरती. तर पाहायचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत तेच एक नावाजलेली गोलंदाज सचिन गुंजाळ. पाहायचं या ठिकाणी पाऊस थांबलाय. 12 चेंडू 34 धावा. पूर्णपणे जबाबदारी असेल ती चैतन्याच्यावरती. पहिला चेंडू गुंजाळ यांचा शॉट डिलिव्हरी पद्धतीचा चेंडू डाव्याच्या बाहेरचा चेंडू. पहिला चेंडू खराब सुरुवात गोलंदाजी केली ती मात्र सचिन गुंजाळ याने.
आता मात्र समीकरण असेल ते 12 चेंडू आणि 33 धावा. कुठेतरी मोठे फटकेबाजी करावी लागेल ते आता यानंतर चेतन याला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी इथून पुढे मोठे फटके मारावे लागतील. आता माझा जोरदार फटका मारला, चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत एक धाव तो धावून पूर्ण करतात, दुसरी धावासाठी धावतो पाहायचंय आणि मला वाटतं या ठिकाणी झेल सुटतोय. 2 धाव धावून पूर्ण करतात. 2 धावाने संघ पुढे जाताना दिसतोय. संघाची धाव संख्या मात्र होते ती 10. बिनगडीबाद 10. पहिला वाईड होता तो पाहायचंय. येणारे 11 चेंडू आणि 31 धावा. 11 चेंडू आणि 31 धावा. आता थोडासा पाऊस थांबलाय, कुठेतरी संधी आता मात्र फलंदाजांना असेल तुटून पडण्याची. पहिलाच मला वाटतं फुलटॉस प्रकारे चेंडू होता, चेंडू काही समजला नाही तो चेतनाला. चेंडू मात्र आता तो बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. वारंवार निर्धाव चेंडू पाहायला मिळाले या सामन्यामध्ये. आपल्याला चांगली गोलंदाजी होताना दिसली ती माऊली यांच्या बाजूने. तर पायचा पुढचा चेंडू असेल तो चेतनाला. उलटा प्रकार चेंडू फायलेच्या दिशेने चेंडू फेकून दिला त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र जातो सिनेरीच्या बाहेर 4 धावासाठी. कुठेतरी चेंडू आणवण्यामध्ये घाई केली आणि त्याचा फायदा मात्र मिळाला दिले स्टार संघाच्या खेळाडूला. चेंडू मात्र जातो तो सिनेरीच्या बाहेर 4 धावांसाठी. संघाची धाव संख्या होते 14. 41 धावाचा पाठलाग करताना दिसतो दिले स्टार संघाचे खेळाडू. एका बाजूला अत्ते खान, दुसऱ्या बाजूला चेतन. येणारे 9 चेंडू आणि 27 धावा. येणारे 9 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण असेल 11 स्टार संघाला. पाहायचं कशा प्रकारे फटकेबाजी करतात आपल्या संघासाठी. येणारे जे आताचे 3 चेंडू आहेत ते 3 चेंडू निर्णायक ठरणार आहेत. या 3 चेंडूवरती मोठं आक्रमण करावं लागेल ते चेतनाला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. पहिला चेंडू त्या ठिकाणी भिरकावलेला लॉंग बॉलच्या दिशेने. मला वाटतं या ठिकाणी 9 चेंडू घोषित करतायत आणि चेंडू मात्र जातोय तो सिनेरीच्या बाहेर 4 धावा होत्या. 4 धावा प्लस 9 एकूण 5 धावा मिळतील या ठिकाणी. पंच स्क्वेअर लेग अंपायर जयदर पाटील यांच्याकडून नोचा इशारा येतोय आणि संघाची धाव संख्या मात्र होते 19. आणि हा 9 चेंडू असेल. यानंतर येणारा फ्री हिटचा चेंडू असेल, नामी संधी असेल ती फलंदाजाला फ्री हिट असेल. यानंतरचा चेंडू कुठेतरी वाटलं होतं एक आवाज मोठा आहे आणि त्यानंतर एक मोठी चूक होते. क्षेत्ररक्षण सजवताना कुठेतरी थोडी चूक झाली आणि पंचांचा मात्र लक्ष कटाक्ष लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतं. नामवंताचे पंच लाभलेले आपल्याला. एका बाजूला अरविंद काका, दुसऱ्या बाजूला जय दादा पाटील. तर पाहायचं येणारे असतील 9 चेंडू आणि 22 धावा. समीकरण थोडस वेगळंच हलताना दिसलंय. आता मात्र दोन्ही संघांनाच 50% संधी दिसते जिंकण्याची. चेंडूचा वेग घेतलाय, चेंडू फेकून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. सुंदर फटका येतोय तो चेतनांच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या होते ती मात्र 25. 8 चेंडू आणि 16 धावा. कुठेतरी वाटलं होतं या आधीच्या 3 चेंडूवरती पूर्णपणे सामना मात्र झुकला होता तर माऊलीच्या बाजूने. त्या मात्र एक खराब चेंडू आला 9चा चेंडू आणि त्याचा फायदा घेतला मात्र चेतनाने आणि फ्री चेंडूवर मात्र भिरकावून दिला षटकार. पुढचा येणारा चेंडू असेल तो चेतनांना पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने उंच आकाशाला चुंबन घेत चेंडू मात्र जातोय सिनेरीच्या बाहेर 6 धावांसाठी. पूर्णपणे सामन्याचा कायापालट करून टाकलाय तो मात्र या चेतनने. पूर्णपणे सामना झुकून घेतलाय आपल्या बाजूने. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते, अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी. पूर्णपणे या ठिकाणी पाऊस थांबला, पावसाचा जोर थांबला आणि आता मात्र जोर चालू आहे तो चेतनांच्या बॅटचा. एका बाजूने षटकार चौकार पाऊस पाहायला मिळतोय तो चेतनांच्या बॅट मध्ये. 7 चेंडू आणि 10 धावा. 7 चेंडू आणि 10 धावा. आपण पाहिलं होतं याआधी 9 चेंडू आणि 27 धावांची गरज होती आणि त्याचा पूर्णपणे
काया पालट करून टाकला. पूर्णपणे सामना विजयी खेळत आणला तो आपल्या बाजूने. चेतनाने वन मॅन शो खेळी म्हणावी लागेल ती चेतनाला. पुढचा चेंडू सचिन गुंजाळ्यांचा ब्लॉक पद्धतीचा चेंडू, चांगला क्लोवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू काही समजला नाही, परंतु चेंडूला मात्र नक्कीच सन्मान दिला तो चेतनाने. कुठेतरी वादळी खेळी होती, त्याला थोडासा आराम मिळतो या ठिकाणी. आणि हा चेंडूवर एक धाव येते. संघाची धाव संख्या मात्र होते ते 32. आता येणारे 6 चेंडू आणि 9 धावा, येणारे 6 चेंडू आणि 9 धावा अशी गरज असेल ती 11 स्टार या संघाला. ते पाहायचंय मोठी, सर्वात मोठी जबाबदारी असेल या षटकामध्ये ती गोलंदाजासाठी. कारण दोन्ही सलामीवीर फलंदाज या ठिकाणी आक्रमक होताना दिसत आहेत. स्वतः नितीन पनाले येतोय. एक रायगड मध्ये नावाजलेला असा गोलंदाज फलंदाज म्हणजे जी ख्याती आहे, तोच हा गोलंदाज स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन माऊली लेवन यांच्या बाजूने 6 चेंडू मध्ये 9 धाव रोखण्यासाठी सज्ज असेल. आणि त्याचा सामना मात्र करायला तयार आहे तो धडाकेबाज असा फलंदाज ज्याने आक्रमण घेतलंय 3ऱ्या षटकामध्ये. तोच असा चेतन. कुठेतरी वाटत होतं की सलामीवीर जोडी पाहून याआधी आपण बघितलं की ऋषी धनावडे खेळताना दिसो, त्याची कमी भास होती, परंतु आतापर्यंत चांगली फलंदाजी केली चेतनने आणि दाखवून दिले की मी पण फलंदाजी करू शकतो. तर पहिला चेंडू असेल, पहिल्याच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. पूर्णपणे सामना खेचून आणला आपल्या संघासाठी. तो मात्र चेतनाने अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते चेतनांच्या बाजूने. संघाची धाव संख्या होती ती 38. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 3 धावा, 5 चेंडू आणि 3 धावा. अतिशय रोमांचक सामना झालेला पाहायला मिळतोय या ठिकाणी 11 स्टार आणि माऊली यांच्यामध्ये. तो पुढचा चेंडू असेल नितीन पनाले यांचा. पुन्हा एकदा त्याच प्रकार चेंडू होता डाव्या यशीच्या बाहेरचा चेंडू. आता मात्र पूर्णपणे फर्स्ट चेंडू मात्र जातो तो निर्धाव. या ठिकाणी चांगला कमबॅक केला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र स्वतः कमबॅक करताना दिसतो नितीन पनाले. तो पाहिजे पुढचा चेंडू असेल तो चेतनाला. पुन्हा एकदा उषा बाहेरचा चेंडू, उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इथे इशारा येतो, पंच अरुण काकांचा इशारा येतो. या ठिकाणी खराब चेंडू. अवंत धावेने या ठिकाणी भर होते. अवंत धावेने संघाची धाव संख्या मात्र होते ती 39. 2 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय. कुठेतरी आत्ता कमबॅक करताना दिसतो नितीन. मी आधीच बोललेले एक नावाजलेला गोलंदाज आहे तो नितीन. पहिल्या चेंडूवरती चूक केली होती, परंतु ती चूक सुधारताना दिसतो या ठिकाणी नितीन. 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असेल ती 11 स्टार संघाला. या ठिकाणी राईन स्टारचे लाडके गोलंदाज रवीदादा कदम यांचे आगमन होते. मोरे 11 या संघासोबत त्यांचे हार्दिक स्वागत. तर पुन्हा येऊया सामन्यामध्ये पुढचा चेंडू असेल नितीन यांचा. उजव्या यशीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे प्रयत्न बसतोय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांच करताना दिसतोय. 2 चेंडू 2 धावा, 2 चेंडू 2 धावा. यानंतरचा हा येणारा चेंडू पूर्णपणे निर्णायक चेंडू असेल तो नितीन पनाले यांचा. पाहायचे पुन्हा सामना दोन्ही बाजूने झुकताना दिसतोय. याआधी वाटलं होतं पूर्णपणे विजय खेचला तो चेतन याने, आता कुठेतरी दडपणामध्ये दिसतोय तो चेतन. कुठेतरी दडपण थांबावं लागेल, धावा काढाव्या लागतील ते चेतनाला. 2 चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू पॅडल सूट खेळण्याचा प्रयत्न. डाव्या यशीचा भारता चेंडू. मोठी चूक बनावी लागेल नितीन यांची. या ठिकाणी काहीच गरज नव्हती अशा प्रकारे गोलंदाजी करताना नितीनला. 2 चेंडू 2 धावांची गरज होती आणि आता मात्र समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 1 धावा. 2 चेंडू 1 धावा या ठिकाणी नियम असेल कंपल्सरी चेस. पूर्णपणे धावा तुम्हाला चेस कराव्याच लागतील. या ठिकाणी थोडस क्षेत्रक्षण सरावताना दिसतोय तो स्वतः गोलंदाज नितीन पनाले. 2 चेंडू आणि 1 धाव. शेवटच्या चेंडू पर्यंत काही सांगू शकत नाही असा झालेला हा सामना. या ठिकाणी रोमांचक सामना पाहायला मिळतोय. एकदा सामना झुकला होता तो माऊली 11च्या बाजूने, एकदा झुकला होता तो 11 स्टार यांच्या बाजूने. आता मात्र सामना दोन्ही बाजूने
समान पद्धतीने झुकताना दिसतोय. 2 चेंडू 1 धाव, 2 चेंडू 1 धाव असेल. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करेल. सामना झुकवतो का, सामना थांबवतो का, धावा पाहायचं तो नितीन पणाले तो त्याला उत्तर देतो का पाहायचं. तो चेतन पुढचा चेंडू जोरदार फटका मारला आणि या ठिकाणी विजय मात्र खेचून आणतोय तो चेतन. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती चेतन यांची. शेवटपर्यंत थांबला, सलामीला आला. जोरदार पावसामुळे त्याला खेळता येत नव्हतं. त्यानंतर मात्र आक्रमक स्वीकारलं आणि पूर्णपणे सामना खेचून आणला आणि संघाला विजय मिळवून दिला. मोठा वाटा असेल आपल्या संघाच्या विजयामध्ये तो चेतन यांचा आणि त्याला तेवढीच चांगली साथ